नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत। नुकताच हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये घरोघरी सूप आणि सारचे वेगवेगळे प्रकार केले जातात। यापैकीच आज आपण पाहतोय शेवग्याचं सार म्हणजे शेवग्याचं सूप। शेवग्यामध्ये कॅल्शियम तर मुबलक प्रमाणात आढळतच, शिवाय शेवग्याच्या सेवनानं केसगळती थांबते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, रक्तदाब म्हणजे बीपी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, शिवाय किडनी आणि यकृत देखील डिटॉक्स होतं। फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। करायला अतिशय सोपं, स्वादिष्ट, चटपटीत, भरपूर अशा पोषण मूल्यांनी समृद्ध असलेलं शेवग्याचं सार म्हणजे शेवग्याचं सूप। शेवग्याचं सार करण्यासाठी हे इथे आपल्याला पाव किलो जाडजूड शेवग्याच्या शेंगा घ्यायच्यात आणि या शेवग्याच्या शेंगांचा दोन्हीकडील अर्धा इंचाचा भाग आपल्याला कापून काढून टाकून द्यायचा आहे। आता आपल्याला शेवग्याच्या शेंगांचे 3-3 इंच आकाराचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे साधारणपणे आपल्या बोटाच्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे। जर आपण या शेंगांचे फार छोटे तुकडे केले ना तर आपल्याला मग गर काढणं अवघड जाईल, म्हणून आपल्याला थोडे मोठमोठे म्हणजे बोटाने एवढे तुकडे करून घ्यायचेत। आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, आपल्याला शेवग्याच्या शेंगा जाड घ्यायच्यात, जाड शेंगांमध्ये जास्त गर असतो। हे आपल्या शेवग्याच्या शेंगांचे सगळे तुकडे करून झालेले आहेत। आता कोमट पाण्याने आपल्याला या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता एका छोट्या भाजीच्या कुकरमध्ये आपल्याला आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, एक छोटा मोठमोठा चिरलेला कांदा, एक छोटा उभा चिरलेला लालबुंदा टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या, इंचभर आलं, अर्धा टीस्पून जिरं घालायचं, 5-6 काळी मिरी देखील घालायची आहेत, ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर या कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या आणायच्या आहेत। हे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकर उघडायचं आहे। पाहताना तुम्ही आपला शेवगा किती मस्त शिजलाय ते, म्हणजे शेवगा पूर्णपणे तर शिजलाय परंतु त्याचा गाळ झालेला नाहीये। कुकरमध्ये शिजून घेतलेले सर्व जिन्नस आता आपल्याला का चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे। सगळं पाणी निथून काढल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्यानं शेवग्याच्या शेंगांमध्ये आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। आपण हे सर्व जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात जसेच्या तसे घालून बारीक करून घेऊ शकतो, परंतु आज आपण तसं करणार नाही आहोत। सर्व शेवग्याच्या शेंगांचा आपल्याला अशा पद्धतीनंच गर काढून घ्यायचा आहे आणि गर एका बाजूला आणि साली एका बाजूला काढून ठेवायचे आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेवग्याच्या सालांचा देखील सारामध्ये उपयोग करून घेऊ शकता। हे आपल्या सर्व शेवग्याच्या सालांचा गर काढून झालेला आहे। आपण साली देखील एका बाजूला काढून ठेवलेल्या आहेत। तुम्हाला हवा असेल तर या शेवग्याच्या साली तुम्ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि ते पाणी सारासाठी वापरू शकता। आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगांव्यतिरिक्त आपण जे जिन्नस वापरले ना ते सर्व जिन्नस घालायचे। त्यानंतर आपण काढून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांचा गर, 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 तिखट हिरवी मिरची आणि मुठभर खोवलेला नारळ घालायचा आहे। आता या सर्वांची आपल्याला मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। शक्यतो ही पेस्ट तयार करताना पाण्याची अजिबात गरज भासत नाही, परंतु जर तुम्हाला पाण्याची गरज भासलीच तर अर्धी वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। हे आपली बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण जे शेवगाच्या शेंगा गाळून घेतल्या होत्या ना ते जे पाणी उरलंय त्या पाण्यामध्ये ही आपण बारीक करून घेतलेली पेस्ट घालायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि ते मिक्सरचं भांडं विसळून घेऊन ते पाणी यामध्ये घालायचं आहे। आता रवीच्या साहाय्याने आपल्याला ही सगळी पेस्ट त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची। गॅसवर आपल्याला एक जाड बुडाचं पातेलं अथवा कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग पावडर घालायची। यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला मिक्सरवर बारीक केलेलं मिश्रण घालायचं आणि रवीच्या साहाय्याने ते आपल्याला हटवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। इथे हळदीचं आणि हिंगाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण वरणासाठी डाळ ज्याप्रमाणे रवीनं हटून घेतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण रवीच्या साहाय्याने अशा पद्धतीनं हटून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण व्यवस्थित हटून झालेलं आहे, एकसारखं झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे अगदी थोडीशी चिंच आणि चिंचेच्या दुप्पट गुळ घालायचा आहे। पाव टीस्पून जिरे पावडर, पाव टीस्पून काळी मिरी पावडर, पाव टीस्पून सैंधव मीठ म्हणजेच काळं मीठ आणि चवीप्रमाणे आपलं साधं मीठ घालायचं। सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची
आणि मोठ्या आचेवर या मिश्रणाला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे। हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आलेली आहे। खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे मिश्रण 10 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे। हे मिश्रण मंद आचेवर 10 मिनिटं असंच उकळू दिल्यानंतर सगळे जिन्नस सारामध्ये अगदी व्यवस्थित मुरतील आणि आपल्या मिश्रणाला थोडासा दाटसरपणा येईल। 10 मिनिटं मिश्रण मंद आचेवर असंच उकळत राहिल्यानं हे पहा मिश्रणाला अशा प्रकारे फेस येईल। हा फेस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं काढून घ्यायचा आहे आणि तो टाकून द्यायचा आहे। आता थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर घालायची आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। शरीरातील कितीतरी कमतरता झीज भरून काढणारं, कितीतरी पोषण मूल्यांनी समृद्ध असलेलं, गरमागरम वाफाळलेलं, स्वादिष्ट, चटपटीत, एनर्जेटिक, तोंडाला चव आणणारं आपलं शेवग्याचं सूप किंवा शेवग्याचं सार तयार झालंय। तयार झालेलं शेवग्याचं सार आता आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि याचा आस्वाद घेऊया। तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये गरमागरम, स्वादिष्ट, तोंडाला चव आणणारं शेवग्याचं सार या पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।